नमस्कार मंडळी, सर्वांना श्रीरामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा. बोला जय श्रीराम. आजच्या दिवशी प्रसादामध्ये करतात चणे, शिरा, त्यासोबत पुऱ्या. आज मी नैवेद्यामध्ये कांदा लसूण न वापरता हे सगळं केलं आहे. चला मग आधी शिऱ्याची रेसिपी बघूया. सगळ्यात आधी इथे मी अर्धा वाटी इतका रवा घेतलेला आहे. त्यासोबत काजू, किशमिश आणि बदाम हे सुद्धा घेतलेले आहे. आता सर्वात आधी आपण रवा भाजून घेऊया. रवा आपण इथे कोरडा भाजून घेत आहोत. असं केल्याने रवा आपला छान असा व्यवस्थित फुगतो आणि रंगसुद्धा छान येतो. जेव्हा आपल्या रव्याचा रंग असा येईल तेव्हा त्यामध्ये तूप घाला, त्यासोबत बेदाणे घाला. सगळं छानपैकी एकजीव करा आणि आणखी थोडं खरपूस होईपर्यंत भाजून घ्या. तुम्ही बघू शकता इथे मी जवळजवळ याचा रंग इतका दाट होईपर्यंत भाजून घेतला आहे. आता यामध्ये मी 2 वाट्या इतकं गरम पाणी घेतलं आहे. तुम्ही बघा, प्रमाण असं आहे की अर्धा वाटी रवा त्याला 2 वाटी इतकं गरम पाणी. आता यामध्ये पाणी आटून झालं की आपण अर्धा वाटी इतकीच साखर घेऊया. तुम्हाला जास्त प्रमाणात घ्यायचं असेल तर बस प्रमाण हे डबल करून घ्या. छानपैकी एकजीव करा आणि साखर वितळली की आपला शिरा झाला तयार. चला तर सर्विंगसाठी काढूया आणि प्रसादात ठेवताना यावरती जरा बेदाणे घाला. आजच्या दिवशी कांदा लसूण न घालता हा प्रसाद देतात, कारण आज आहे रामनवमी, त्यासोबत सुद्धा आहे चैत्र नवरात्रीची नवमी. त्यामुळे चला बोला जय श्रीराम आणि जय माता दी.